मित्रांनो, या इराण आणि अमेरिका इस्रायलमध्ये चालू असलेल्या युद्धामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे इराण हा एकटाच लढत आहे। जगात इतके सारे मुस्लिम देश असूनसुद्धा कोणताही देश इराणला थेट पाठिंबा देत नाही किंवा थेट युद्धात उतरलेला नाही किंवा थेट त्यांनी इराणला मदत केलेली नाही। इराणने सौदी अरेबिया, UAE, कतारमधल्या अनेक ठिकाणी अनेक मिलिटरी बेसेस यूएसचे म्हणजे अमेरिकेचे अनेक US बेस उडवलेले असलेत किंवा त्यांच्यावर हल्ला केला असला तरी कोणताही देश सौदी अरेबिया किंवा UAE, कतार यांपैकी कोणताही देश थेटपणे इराणच्या विरोधात युद्धात उतरलेला नाही। यावरून आपल्याला एकच गोष्ट समजते की या सर्व मुस्लिम देशांमध्ये एकजुटता नाही आहे। प्रत्येक देश हा आपल्या आपल्या हिताचे बघत आहे आणि इतर दुसऱ्या मुस्लिम देशांनाही सपोर्ट करत नाही आहे। तसेच जगातले इतर नॉन मुस्लिम देश जे आहेत त्यांनीसुद्धा इराणला थेट पाठिंबा दिलेला नाही किंवा थेट इराणच्या सोबत युद्धात उतरलेले नाहीत। चायना आणि रशिया हे दोन देश जरी इनडायरेक्टली इराणला सपोर्ट करत असली तरी त्यांनी थेटपणे किंवा थेट युद्धात इराणच्या मदतीसाठी सहभाग घेतलेला नाही आहे। तसेच दुसरीकडे US आणि इस्रायलच्या सोबतही कोणत्याही देशाने थेट युद्धात सहभाग घेतलेला नाही आहे। थेट इराणच्या विरोधात कोणीही आपले सैन्य पाठवले नाहीत किंवा थेट आपला युद्धात सहभाग दर्शवलेला नाही। मित्रांनो, जे नेटोमधील देश आहेत त्यांनीसुद्धा या युद्धात अमेरिकेला आणि इस्रायलला थेट सपोर्ट केलेला नाही आहे किंवा थेट या युद्धात त्यांनी उडी घेतलेली नाही आहे। स्पेनने तर डायरेक्ट या युद्धामध्ये USला विरोध केलेला आहे आणि आम्ही या युद्धात US सोबत आणि इस्रायलसोबत नाही आहोत असे त्यांनी सरळ सांगितलेले आहे आणि नेटोमधून बाहेर पडण्याचाही इशारा दिलेला आहे। तर मित्रांनो, दिवसेंदिवस या युद्धात अनेक वेगवेगळे मोड येत आहेत। इराणने आखाती देशांतील सर्व देशांना संबोधून असे म्हटले आहे की तुम्ही जे तुमच्या देशामध्ये जे US आणि इस्रायलचे मिलिटरी बेसेस आहेत ते त्यांना वापरू दिले नाहीत तर आम्ही तुमच्यावर हल्ला करणार नाही। मित्रांनो, इराणने या युद्धात याच USच्या मिलिटरी बेसवर हल्ला केलेला आहे जे या आखाती देशांमध्ये आहेत आणि त्यांना स्पष्टपणे इशारा दिलेला आहे की तुम्ही जर तुमच्या देशातले USचे जे बेसेस आहेत, मिलिटरी बेसेस आहेत, ते जर त्यांना वापरू दिलेत आणि आमच्यावर हल्ला करण्यास त्यांना वापरायला दिलेत तर आम्ही तुमच्या देशावर हल्ला करू। त्यामुळे कोणतेही आखाती देश या युद्धात डायरेक्ट किंवा थेट सहभाग घेत नाहीत जरी त्यांच्या देशातील USच्या मिलिटरी बेसेसवर हल्ले झाले असले तरीही। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटते, या युद्धाबद्दल काय वाटते हे कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।